ज्युपिटर टीम एका बाजूला पाहायला मिळते. पॉवर प्लेची ओव्हर ज्यामध्ये विकेट गेली तर 5 रन मायनस होणार आहेत. टाइम नोट केला जातोय. दोन्ही टीमला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या दिवसाला होते सुरुवात. पहिला बॉल सन्मान दिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. पहिली धाव फलकावर जोडली गेलेली आहे. पहिल्याच बॉलवर खातं खोललं गेलेलं आहे. 8 षटकांच्या या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विजय दादा मोझार एका बाजूला आहेत आणि किशोर सिंग परमार एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. किशोर परमार आणि ध्रुव ध्रुव गेल्याने गोलंदाजीसाठी. यावेळी स्ट्रोक खेळलाय. फटका चांगला आहे परंतु हातातच जातोय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. विकेट येते. पहिला धक्का बसतोय. राहुल सुरवाडे होते तिकडे लॅबो आणि त्यांनी पकडलेली ही कॅच पाहायला मिळाली आहे. शाहनवाज म्हणजे शानूला देखील या टीम मध्ये पाहायला मिळत आहे. दीपल शाह देखील या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. तेवढेच दर्जेदार खेळाडू. टर्फ क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे. दुसऱ्याच बॉलवर विकेट येताना पाहायला मिळते. 8 षटकांच्या या असणाऱ्या लढती आपल्या भेटीला आलेल्या आहेत. हो, इकडे जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. नो बॉल. आता नो बॉल आहे. धावसंख्या पुढे जाताना पाहिलं मिळेल आणि आता नामी संधी मोठा फटका मारण्याची. फ्री हिट असेल. सगळ्या क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे. अनोखा क्रिकेट, टर्फ क्रिकेट आणि या टर्फ क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे आणि ते घेण्यासाठी उपस्थित प्रेक्षक, यूट्यूबला आमच्याशी जुडलेले श्री साई स्पोर्ट्सवर प्रेक्षक आहेत, त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. पुढे सरसावले. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिकडे आहेत. राहुल एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे. आई बॉल ऑप्टमच्या बाहेर जिकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु तिकडे फिल्डर आहेत आणि प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर केला गेला होता. रन नाही मिळणार आहे. दबाव आहे थोडासा. या ओव्हरमध्ये विकेट आणखी द्यायची नाही ही रणनीती आहे. हो हो, आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळाला. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या जर पाहिली तर 0 आहे. मायनसमध्ये नाहीये हे महत्वाचं आणि 0 धावसंख्या पाहायला मिळते. एक विकेट माघारी परतल्यानंतर 7 ओव्हर अजूनही बाकी आहेत. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ घेऊन आलाय तुम्हाला या जुहू नगरीमध्ये, जिकडे एक टर्फची खूप सुंदर स्पर्धा ॲरिक सुपर 5 चॅम्पियनशिप आपल्याला पाहायला मिळते. चला सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही धुरंधर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर विजय मोजार यांना पाहतोय. हितेंद्र सिंग परमार इथून एक काल चांगली कामगिरी केली होती पहिल्या मॅचमध्ये. जुनेद आलेत बॉलिंगसाठी. पहिली ओव्हर संपलेली आहे. जुनेद सय्यद बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
यावेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने जातोय. एक रन तिकडे मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला तुम्ही गाफील राहाल तर प्रतिस्पर्धी तुमच्यावर हवी होतील. एक शॉर्ट रन आहे. एक रन शॉर्ट आहे म्हणजे एकच रन तिकडे मिळणार आहे. आमचे पंच एवढे चाणक्य आहेत. अनुभवी असे पंच आहेत. खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलेत. पुढे सरसावले. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिकडे चुकी होते. बॉल हातातच होता. त्याच वेळेला धाव घेण्याचा प्रयत्न झाला. ही तुला माघारी परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. विकेट दुसरी आली आहे. एक या धावसंख्येवर. आमच्या बरोबरने ऑनलाईन स्कोरिंग क्रिक हिरोजसाठी हितेश कांबळे जोडले जात आहेत. त्याचबरोबरने अक्षय सुद्धा जोडले जात आहेत. सी साई स्पोर्टची लाईव्ह टीम आहे. विराज सर जोडले जात आहेत. रोहित जोडले जात आहेत. सागर आहेत आणि आयुष आहेत. ओ हो हो वेगात बॉल टाकला या ठिकाणी जुनेद यांनी. आणि आमच्या आवाजाची काळजी गणेश साहेब देखील घेत आहेत. चांगली गोलंदाजी थोडासा दबाव निर्माण केला काल परंतु आम्ही अशाही काही मॅचेस पाहिल्या सुरुवातीला दबाव आणि त्याच्यातून टीम सावरलेल्या आहेत. तसाच प्रयत्न आजही करावा लागणार आहे. यावेळेला समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर. वाह काय स्ट्रोक खेळलाय. वेगात बॉल पायावर करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका या ठिकाणी खेळलाय. चांगली बॅटिंग प्रथम यादव यांच्या बॅटमधून. प्रथमने मात्र आजच्या दिवसातील प्रथम षटकार मारलाय आणि धावसंख्या पुढे जाईल. 7 वर आहे. व्हाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर बॉल जातोय आणि त्याच्यामुळे पंचांनी आपले हात फैलावलेत. व्हाईट बॉल तिकडे घोषित केला जातोय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय जुनेद सय्यद पुन्हा एकदा प्रथम यांच्यासाठी. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल परंतु यावेळेला योग्य बॉल पाहायला मिळतोय. काल एका मॅच मध्ये तब्बल 20 व्हाईट बॉल देखील आपण पाहिलेत. प्रथम यादव. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळेल. धक्का बसला या ठिकाणी. तिसरा. 3 विकेट माघारी परतलेल्या संघ टीमची धावसंख्या जर पाहिली तर 8 आहे. तन्वीर आलेत बॅटिंग करण्यासाठी. पाहूयात. विजय मोझार मैदानाच्या आतमध्ये. 3 विकेट माघारी परतलेले आहेत. धावा कराव्या लागतील इकडे. एक आव्हान म्हणजे एक 60 धावांचं आव्हान सुद्धा चांगलं आव्हान असू शकतं. 8 ओव्हरची मॅच आहे. बरीचशी बंधनं सुद्धा आहेत तिकडे परंतु तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 8 रन 3 विकेट माघारी. टर्फ ॲडिक्ट टीम आपल्याला पाहायला मिळते. विशाल विधाटे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. कव्हरच्या क्षेत्रात लॉफ्ट केलाय. 1 रन त्या ठिकाणी मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 9 वरी धावसंख्या जाईल.
ओव्हर नंबर 3ला सुरुवात झाली आहे. विशाल विदाटे रिवर्सचा प्रयत्न, चांगला प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. तन्वीर या वेळेला स्ट्रोक खेळलाय. रन घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. आणखीन एक रन तिकडे मिळेल. स्कोर 1ने पुढे जाईल. 11. 3 विकेट माघारी परतलेल्या 11 धावा धावफलकावर टर्फ ॲडिक्ट टीम आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला ज्युपिटर ब्लास्टर या टीमच्या विरुद्ध आजच्या दिवसातील पहिली मॅच. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळते आणि ते सुद्धा टर्फवरच. इकडे रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. व्हाईट बॉल प्लस 1 रन देखील मिळणार आहे. 2 ने धावसंख्या 13वर जाते. एक रन महत्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. मुंबईकरांचा लाडका खेळ क्रिकेटचा आणि त्यातल्या त्यात अंडाराम क्रिकेट म्हटलं तर मुंबईकरांना खूप आवडतं आणि तेच क्रिकेट पाहतोय आपण. इकडे बॅट फिरवली, वेगात बॅटची कडा घेतली आणि बाकीचं काम शाणूने केलंय. यष्टीरक्षक म्हणून पकडली गेली कॅच. 4थी विकेट आलेली आहे. 13 रन 4 विकेट. हर्षाल्यत बॅटिंग करण्यासाठी. हर्ष सरवैया या टीमचे एक महत्त्वाचे खेळाडू आहेत. तन्वीर आणि हर्ष या दोघांना मात्र आता इकडे पार्टनरशिप करावी लागणार आहे. आपल्या टीमला एका सुखरूप स्थळी घेऊन जावं लागेल आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न इकडे करावे लागतील. ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न होता. पायावर बॉल करण्याचा प्रयत्न होता. चांगली कामगिरी विशाल विदाटे या षटकात आतापर्यंत प्रभावी मारा केलाय. एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा विशाल यांनी घेतली आहे. हळुवार पद्धतीने. आता मात्र हे प्रलोभन होतं परंतु त्याच्यात बळी पडले नाहीये. हळुवार पद्धत फक्त या ठिकाणी बॉलला ढकललाय. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. रन झाले 13 आणि विकेट गेले आहेत त्या 4. बॉलिंगसाठी येत आहेत. अमर येत आहेत. येस, केसर मात्र बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. टीम ज्युपिटर ब्लास्टर या टीमकडून. हर्ष सरवई आणि तन्वीर लोखंडवाला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बॅकफुटला गेले. बॉलला ढकलले. कव्हरच्या क्षेत्रामध्ये हळूवार पद्धतीने पुश केले. तिकडे एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळते. 14वी धावसंख्या आलेली आहे. ओव्हर नंबर 4ला सुरुवात झाली आहे. 8 षटकांची मॅच आहे. डावाला हळूहळू मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. मायनस बॉलवर प्रहार करावा लागेल. सिंगल डबल चालू ठेवावे लागतील. 4 विकेट गेल्यात. याचा दबाव कुठेतरी हटवावा लागणार आहे आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा केशर. हर्ष पांचाळ यांच्यासाठी. हर्ष सरवैया यावेळेला उडवलाय बॉल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु तिकडे आहेत फिल्डर. 5वा धक्का बसतोय. 5वी विकेट या ठिकाणी येते. 14 या धावसंख्येवर. रितेश पाटील बॅटिंगसाठी. रितेश येत आहेत.
जोडीला मैदानाच्या आतमध्ये तन्वीर आहेत. 5 विकेट गेल्या, त्याचा थोडासा दबाव असेल, परंतु तो आता हटवावा लागेल आणि रनही करावे लागणार आहेत. कारण 8 ओव्हरची असणारी मॅच एक चांगलं आव्हान या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. रितेश, प्रत्येक खेळाडू तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. पहिलाच बॉल, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण जर पाहिलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल केशर यांचा पहिला मिळाला, तिकडे डॉट बॉल येईल. बॉलला ढकललाय, बॉलला पुश केलं, तिकडे 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या इकडे पुढे जाईल, धावसंख्या 16 वर जाते. एका बाजूने विकेट टिकून ठेवायच्यात, रनही करायच्यात. 5 विकेट 16 धावा, चौथी ओव्हर सुरू असताना, कारण यानंतर आणखी 4 ओव्हर आहेत. याचाही फायदा घ्यावा लागेल इकडे बॅटिंग टीमला. सोळा रन झालेत, 5 विकेट माघारी परतलेले आहेत. केशर पुन्हा एकदा सज्ज होतील तन्वीर यांच्यासाठी. तन्वीर केशर यांच्या विरुद्ध, केशर यांचा सामना करतील. यावेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक मात्र खेळला जातोय, तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉलचा अंदाज घेतला आणि बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने धाडलं. धावसंख्या 17 वर जाते. ओव्हर नंबर 4, 8 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. कमीत कमी 60, 65, 70 धावांचा इकडे प्रयत्न करावा लागेल. हळूवार पद्धतीने पुन्हा एकदा ढकललं या बॉलला, 1 रन तिकडे मिळणार आहे. हळूहळू धावसंख्या निघाली पुढे. बघता बघता 4 ओव्हरचा खेळ संपला. विकेट गेल्या 5 आणि रन झाल्यात 18. 18 लॉस ऑफ 5 विकेट. चला, ओव्हर नंबर 4 संपलेली आहे. 18 रन धाव फलकावर शानू आलेले आहेत. शाहनवाज खान, मीरा भाईंदरचे एक जबरदस्त खेळाडू, माती क्रिकेटमध्ये देखील तेवढेच लोकप्रिय आहेत. रितेश शेवटच्या क्षणी बॉलला मात्र फक्त पॉइंटला ढकललं, रन नाही मिळणार आहे. तिकडे फिल्डर उभे आहेत. अशा ठिकाणी चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. 5व्या ओव्हरला सुरुवात झाली आहे डॉट बॉलने. शानू या वेळेला स्ट्रोक खेळलाय, तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. विशाल विदाटे होते तिकडे, त्यांनी पकडलेली कॅच. धक्का क्रमांक 6.
आणखीन एक चांगला बॉल, थोडासा दबाव निर्माण केलाय, परंतु ही कोंडी फोडावी लागणार आहे. टर्फ ॲडिक्ट ही सुद्धा एक चांगली टीम आहे, बलवान टीम आहे. या सगळ्या गोष्टी मॅचमध्ये होत राहतात, परंतु आपल्याला ते सगळं बाजूला ठेवावं लागेल आणि रन करावे लागतील. आता पुन्हा एकदा वेगवान चेंडू, परंतु यावेळेला व्हाईट बॉल. यावेळेला फटका समोर खेळतायत, तिकडे फिल्डर येत आहेत. वीस धावा फलकावर आहेत. यावेळेला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळला जातोय, जमिनी लगत. मात्र हा चेंडू समोर लॉंगॉनला गेला खरा, परंतु तिकडे एक रन मिळणार आहे. धावसंख्या 21, 6 विकेट माघारी परतलेल्या आहेत. ओव्हर नंबर 5 मार्गस्थ आहे. 8 षटकांची असणारी लढत आहे. टर्फ क्रिकेटची एक वेगळी मजा आहे आणि तीच आपण या ठिकाणी घेतोय आज. यावेळेला सुद्धा स्ट्रोक खेळला खरा, परंतु दीपल शहाला शोधलंय बॉलने आणि तिकडे आणखीन एक विकेट आलेली आहे. विकेट नंबर 7. धावसंख्या झालेली आहे 21. 21 धावा, 7 विकेट माघारी. 5 ओव्हरचा खेळ संपलाय, 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत, म्हणजे 18 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. आणि बॅटिंग पॉवर प्ले इकडे घेतला गेलाय. स्टंपच्या मागे 3 प्लेयर असतील. 6वी ओव्हर कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले. 21 रन झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर तन्वीर आहेत आणि दर्शन मोदी आलेले आहेत. मोदी आणि तन्वीर यांना टर्फ ॲडिक्टसाठी एक चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तन्वीर लोखंडवाला, काल जबरदस्त फिल्डिंग सुद्धा त्यांनी केली होती. राहुल सुरवाडे आलेत लॅबो बॉलिंगसाठी. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरक घेतोय, पायावर आदळतोय, रन मात्र तिकडे मिळणार नाहीये. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. अजूनही जर पाहिलं तर 17 बॉलचा खेळ बाकी आहे आणि कमीत कमी 51 रन करावे लागतील. बॅटिंग पॉवर प्लेचाही फायदा घ्यावा लागणार आहे. पुढे सरसावले, स्ट्रोक खेळला जातोय, बॉल अडला जातोय तिकडे. तोपर्यंत अतिशय चपळाईने रन देखील कंप्लीट केली गेली. धावसंख्या 22 वर जाते. ओव्हर नंबर 6. 6वं षटक इकडे पाहायला मिळत आहे. मुंबईतील महत्त्वाचा असा क्रीडा प्रकार जो छोट्या छोट्या जागांमध्ये, गल्लीवर, टेरेसवर, आपल्या बाल्कनीमध्ये, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बिल्डिंगच्या मध्ये जो पॅसेज असतो तिकडे सुद्धा आपण अंडरआर्म क्रिकेट खेळतो, असा मुंबईतील सर्वांचा आवडता खेळ. या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु केशर आहेत तिकडे, त्यांच्याच दिशेने बॉल गेलाय. एकपेक्षा जास्त काही नाहीये. 23 रन मिळणार आहेत एकंदरीत झालेले आहेत आणि धावसंख्या 6वी. ओव्हर सुरू असताना 23. तन्वीर आणि दर्शन मोदी यांना मात्र इकडे कामगिरी करावी लागणार आहे. टर्फ ॲडिक्टच्या या धावसंख्येला पुढे घेऊन जावं लागेल. लॅबो या वेळेला कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला फिल्डर होते, त्यांच्या हाताला बॉल लागून मात्र पाठीमागे गेलाय. थोडासा वेग कमी केला बॉलचा, हे मात्र नक्की. 1 रनने स्कोर 24 वर जातोय. 24. यावेळेला लॉफ केलाय, उडवलाय बॉल दर्शन मोदी यांच्या बॅट मधून. बॉलची हवाई यात्रा, बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. चांगला स्ट्रोक मारलाय. मोदी आहेत तर नक्कीच शक्य आहे. 30 धावा फलकावर. पुन्हा एकदा दर्शन मोदी लॅबो यांच्या समोर. त्यावेळेला चांगला बॉल थोडासा खाली राहिला होता, त्याला मात्र या ठिकाणी ढकललं गेलं. 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ओव्हर संपल्या 6 रन झालेले आहेत. 31. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये कुठेतरी एक 18-19 रन जरी आले तरी 50 रन होतील. त्याच्यामुळे या 2 ओव्हरमध्ये रन करावे लागतील.
चला थोडीशी घाई करा, नियमाचं आपल्याला पालन करायचं आहे. जर आपण वेळेत तिकडे तुमची इनिंग संपवली नाही तर तुम्हाला पेनलाइज सुद्धा केलं जाणार आहे आणि कालपासून आपण सक्तीने त्या गोष्टी करतोय, त्याच्यामुळे या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. जिगर आलेले आहेत. दर्शन बॅकफुटला गेले, जागा बनवली, बॉलला कव्हरच्या दिशेने ढकललाय. इकडे या दोघांमध्ये हळूहळू पार्टनरशिप बनते. दर्शन खेळतात 9 वर, तन्वीर खेळतात 6 वर. 32 रन झालेले आहेत. अजूनही 11 बॉल बाकी आहेत. जिगर स्ट्रोक खेळलाय परंतु पॉईंटच्या दिशेने जाईल. 1 रन तिकडे मिळेल. पुन्हा धावसंख्या 1 ने पुढे जाते. 33. 1-2 मोठे फटके जर पास झाले तर धावसंख्या 50शी गाठू शकते. एक गोष्ट चांगली करतात दोघे, मॅच सुरू ठेवली आहे. धावफलकाला कुठेतरी हलतं ठेवलंय. यावेळेला पुन्हा लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय आणि जास्त हवेत गेला हा चेंडू आणि बॉक्स आउट होताना पाहायला मिळतात. दर्शन मोदी विकेट आली आहे 8वी. पार्थ आलेले आहेत. चांगली गोलंदाज पार्थ गिया यांना आपण पाहतोय. काल 2 मॅच खेळल्या आणि दोन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी घेतलाय. 33 रन झालेले आहेत. जिगर पार्थसाठी, पार्थने उडवलाय बॉलला समोरच्या दिशेने. जबरदस्त फटका सीमारेषा पार षटकार येताना पाहायला मिळेल. वा पार्थ वा. पार्थ बॉलिंगसाठी, पार्थ बॅटिंगसाठी. टीमला गरज आहे ना तिकडे तिकडे पार्थ पाहायला मिळत आहेत आणि म्हणून काही फरक पडत नाही तुम्ही कितव्या नंबरला आलात, तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. वाईट बॉल आलाय. धावसंख्या 40 वर पोहोचली आहे. थोड्या वेळापूर्वी आम्ही याची चर्चा करत होतो. एक 50-55 धावसंख्या गरजेची आहे. याही वेळेला उडवलाय बॉल परंतु हातात जाईल. तिकडे क्षेत्ररक्षक होते. दीपल शहा 9वी विकेट आलेली आहे. पार्थ यांचा एक षटकार पाहायला मिळाला परंतु जिगर यांनी घेतली विकेट आणि दीपलने पकडली कॅच. चाळीस रन झालेले आहेत. 9 विकेट माघारी परतलेले आहेत. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 7वं षटक मार्गस्थ आहे. 8 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. माझ्याबरोबर व्हॉइस ऑफ इंडिया, दादासाहेब फाळके अचिव्हर्स अवॉर्ड आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर जीवन गौरव पुरस्कार असेल. नुकतंच जर पाहिलं तर लिजेंडरी कॉमेंटेटर अवॉर्ड सुद्धा त्यांना गुजरात राज्यात मिळाला. 7 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या झाली 40. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे आणि माझ्या बरोबर जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटचा आवाज मुंबईचा युवा समालोचक आणि त्यातल्या त्यात 40-40. संतोष राऊत असतील, पराग शिंदे असतील, मेघशा मोहडावडेकर असतील, पद्मनाभ प्रभू बाबू सर असतील, जितेंद्र कदम सर असतील. हे पंचक आहे. या पंचांचं पंचक. शेवटची ओव्हर आहे. पाहूया या जोडीवर आता दारोमदार आहे. कमीत कमी 50 पर्यंत 50 गाठणं गरजेचं आहे.
यावेळेला पुढे सरसावले, लॉफ्टेड फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला जरूर आहे आणि तिकडे पंचांचा इशारा काय येतोय आपल्याला पाहायचा आहे. एक रन 41 रन झालेले आहेत. तन्वीरचे प्रयत्न सुरू आहे, बराच काळ मात्र खेळपट्टीवर आहे, एका बाजूने किल्ला लढवत आहेत. अजूनही जर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हो 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 हो, एफर्ट चांगले आहेत तिकडे, चांगले एफर्ट दाखवले. 1 रन मिळेल. 42 रन झालेले आहेत. शेवटची ओव्हर आहे. या 4 बॉल मध्ये एखादा तरी बाहेर जाईल का षटकारासाठी, तेच इकडे पाहावं लागेल. यावेळेला देखील पुढे आले, स्ट्रोक खेळतायत. दीपल यांच्या हातात आणखीन एक झेल जातोय. 42 वर 10वी विकेट आली आहे. आता शेवटची जोडी मैदानात असेल. हो, इकडनं आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इरफान शेख चांगली गोलंदाजी करतात. 42 रन झालेले आहेत. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे टर्पॅडिकसाठी. यावेळी स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु बाजूच्या भिंतीवर आदळला जातोय आणि इकडे एस ऑल आउट. 43 रन झालेले आहेत. मॅचला जिंकण्यासाठी 44 ची आवश्यकता. 43 रन झाले तर ऑल आउट. अकरा विकेट गेले. धावसंख्या झाली ती 43 रन झाले. 44 करायचे आहेत आणि हे शक्य आहे आणि अशक्य आहे. एक चांगली बॉलिंग टाकली, सुरुवातीपासून थोडासा दबाव निर्माण केला तर टर्फ ॲडिक्ट सुद्धा मॅच मध्ये येणार आहे आणि त्यांना ते प्रयत्न करायचे आहेत. परंतु या दुसऱ्या डावाला ऐकण्यासाठी व्हॉइस ऑफ अंडरआर्म क्रिकेट मी आमंत्रित करतोय सागर मोरे सर. हेलो. चलो नेक्स्ट मैच का टॉस यहाँ पर दोनों टीम के कैप्टन्स टीम ऑल मॉन्स्टर्स के बनाम फाइट करेगी टीम जुपिटर ब्लास्टर्स. ये आज के दिन का दूसरा मुकाबला यहाँ पर टॉस किया जाएगा. जबरदस्त फाइट यहाँ पर होती हुई. सभी का स्वागत है. आज के दिन का ये पहला मुकाबला यहाँ पर और जीतने के लिए टारगेट है 44 रन्स का टारगेट है मैच जीतने के लिए. ये सेकंड मैच का टॉस यहाँ पर किया जाता है. टॉस का बॉस 44 का टारगेट है मैच जीतने के लिए. ये दूसरा दिन आज का टूर्नामेंट का और ऑल मॉन्स्टर्स ने टॉस जीता है. ऑल मॉन्स्टर्स के लिए आज का दिन भी बहुत इंपॉर्टेंट रहेगा.
पहले 2-3 ओवर बहुत इंपॉर्टेंट रोल है और कल का दिन भी वैसा ही देखने के लिए मिला, क्योंकि पहले 2-3 ओवर में विकेट जाते उसके बाद ग्राफ थोड़ा ऊपर जरूर जाता है। कल 6 बॉल 6, 6 बॉल 4 का मैच भी बॉल टू बॉल मैच, 1 बॉल 1 का भी मैच यहाँ पर देखने के लिए मिला। सभी मुंबई कर्स के टफ प्लेयर यहाँ पर एंजॉय कर रहे हैं। त्रिपुरा एस लाइव पे भी हमारे सभी दोस्त मुंबई के, जहां पर अंडरआर्म क्रिकेट का एक बहुत बड़ा प्यार है, इसी मुंबई बॉलिंग के लिए भेजा था मोजार खूज यहाँ पर बॉलिंग के लिए पहला ओवर लेके। दूसरा दिन है इस टूर्नामेंट का, 44 का टारगेट है। एक मिनट, एक मिनट। लेट्स प्ले। 44 का टारगेट है। स्ट्राइक एंड पे बैटर यहां पर पहले गेंद पे बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश की, बट वहां पर जरूर ट्राई किया। जबरदस्त एफर्ट्स वहां पर देते हुए रिप्ले के रूप में यहां पर हल्की सी एज लगी थी, वहां पर एफर्ट्स दिया था, जरूर पकड़ ली थी कैच, बट हाथ से निकलती हुए वहां पर गेंद। पार्थ वहां पर थे। इस बार भी फिर से बैक टू बैक दूसरा बॉल यहाँ पर दौड़ाते हुए जबरदस्त फील्डिंग। यहाँ पर फील्डिंग करना जरूरी है। टीम टर्फ एडिक्ट इस बार बैकफुट पे आके खेलने की कोशिश की, वहां पर किशोर है। कल हितेंद्र सिंह का भी एक जबरदस्त परफॉर्मेंस देखने के लिए मिला। अनडिफिटेबल का भी कल बहुत अच्छा परफॉर्मेंस रह चुका है मुकेश और उनकी पूरी टीम। इस बार भी जबरदस्त बॉलिंग पहले ओवर में यहाँ पर दादा ने अच्छा स्पेल अपनी टीम के लिए। बैक टू बैक यहाँ पर डॉट बॉल। पहला ओवर बहुत इंपॉर्टेंट है, विकेट जाता है तो -5 का जो रूल है, देखो 25 मिनट्स में अपना 8वां ओवर चालू होना जरूरी है, नहीं तो जो पेनलाइज है जो प्लेयर्स का रूल है। इस बार भी टैप करने की कोशिश की और पहले ओवर में सिर्फ 1 रन खर्च करते हुए यहाँ पर इकोनॉमी स्पेल यहाँ पर दादा ने पेश किया अपनी टीम के लिए। और आज जुपिटर ब्लास्टर्स आज ये दिन का मतलब उनके लिए 2 दिन का टूर्नामेंट है। कल उन्होंने एक भी मैच नहीं खेले, आज का ये दूसरा दिन है। आज उनके 4 मैच का शेड्यूल है, सो बहुत इंपॉर्टेंट रोल रहेगा इसका जीतने के लिए जुपिटर्स और उनके सामने फाइट करेगी टीम टर्फ एडिक्ट। एक रन यहां पर हो चुके हैं बॉलिंग के लिए यहां पर स्मार्टी। कल का दिन स्मार्टी का था और आज का जमाना भी स्मार्टफोन का है। इस बार हवा में खेलने की कोशिश की और पहले गेंद पे यहां पर ध्रुव को बाहर जाना पड़ेगा, बैटर आउट। ओवर द विकेट डालने की कोशिश की, यहां पर नेचुरल लेग ब्रेक बाहर करने की कोशिश की, वो को यहां पर बैटर ध्रुव। जुपिटर ब्लास्टर्स बनाम टीम टर्फ एडिक्ट का आज के दिन का पहला मुकाबला। इसके बाद ऑल मॉन्स्टर्स के बनाम फाइट करेगी टीम जुपिटर। 5 टीम में एडिक्ट सुपर 5 चैंपियनशिप। इस बार भी एक जबरदस्त बॉल यहाँ पर, बट वाइट बॉल। पराग शिंदे यहाँ पर अंपायर के रूप में, संतोष राउत, पद्मनाथ प्रमोद बाबू सर, सभी हमारे ऑफिशियल्स टीम। इस बार सिंगल रन। पहले ओवर में 1 रन आए थे सिर्फ, अभी 1 रन और 2 रन यहाँ पर हो चुके हैं। 44 टारगेट है, 42 और इस पर अच्छा कमबैक करते हुए देखो ये मैच आगे लेके जाना जरूरी है। केहूर वही यहाँ पर बैटिंग के लिए उनके साथ
इफ्तिखार इस बार स्मार्टी फिर से इस बार हवा में खेलने की कोशिश की, वहां पर फील्डर है और दूसरा विकेट यहां पर जाते हुए। बड़ी बैटिंग लाइन है पर पीछे राहुल सुरवाड़े, लैबो है, दीपल शाह है, शाहनवाज खान है, तो बैटिंग लाइन अच्छी है। तो ये मैच न्यू बैटर यहां पर आते हुए शाहनवाज खान, शानू, बहुत सोलह से ये भी नाम टर्फ क्रिकेट में बहुत अच्छा परफॉर्मेंस करते हुए, बट ये मैच उनको जीतना जरूरी है क्योंकि पहला ही मैच है, इसलिए ये मैच बहुत इंपॉर्टेंट रोल करेगी टीम जुपिटर ब्लास्टर के लिए। ये बहुत इंपॉर्टेंट रोल है। कल कंधारी किंग्स का परफॉर्मेंस थोड़ा बैकफुट पे रहता है, इसलिए देखो 5 टीम में 4 टीम क्वालिफाई होने वाली है तो एक ही टीम बाहर जाएगी, इसलिए ये बैटल देखने के लिए और खेलने के लिए जरूर मजा आएगा। स्ट्राइक एंड पे शाहनवाज, इस बार बड़े प्यार से वहां पर और स्ट्राइक एंड पे इफ्तिखार को भी यहां पर बाहर जाना पड़ेगा रनआउट के रूप में। ये मैच थोड़ी अभी बन चुकी है, टर्फ एडिक भी मैच में कमबैक कर सकती है। 44 का टारगेट है बट दोनों टीम बैलेंस है, हल्के से खेलने की कोशिश की, वहां पर ज्यादा खुद थे। तीन रन पे 3 विकेट जा चुके हैं, मतलब दोनों इनिंग बैलेंस चालू है, जैसे पहले इनिंग में देखने के लिए मिला वैसा ही यहाँ पर देखने के लिए मिल रहा है जरूर। न्यू बैटर राहुल सुराड़े, लैबो पहले ही गेंद पे यहाँ पर सिंगल करने की कोशिश की, और लैबो को मैंने टर्फ क्रिकेट में जरूर देखा है, सिंगल करना टर्फ क्रिकेट में बहुत डिफिकल्ट है, 6 मारना यहाँ पर इजी है, बट सिंगल टर्फ क्रिकेट में खेलना और करना। 2 ओवर का खेल खत्म हो चुका है, 4 रन और 3 विकेट जा चुके हैं। चालीस रन की जरूरत है अभी भी मैच जीतने के लिए, 36 बॉल में। सो ये बहुत इंपॉर्टेंट रोल रहेगा जीतने के लिए। लैबो को और शाहनवाज को पार्टनरशिप की जरूरत है, पार्टनरशिप बने तो मैच बन सकती है जीतने के लिए। टीम जुपिटर ब्लास्टर्स फाइट करेगी बॉलिंग के लिए, यहां पर आ चुके हैं पार्थ, जबरदस्त बैटिंग पार्थ ने की थी, एक अलग एक्शन है उनकी। इस बार लेग ब्रेक और यहां पर टैप करने की कोशिश की लैबो ने, जबरदस्त सिंगल, वहां पर सिंगल डबल से भी मैच बन सकती है। लैबो को मालूम है कि ये मैच आगे लेके जाना जरूरी है। शाहनवाज है स्ट्राइक एंड पे अभी, और ये दोनों एक मीरा भाईंदर से बिलोंग करता है, एक उल्लासनगर से। पार्थ का ये डॉट बॉल फिर से यहाँ पर जेवीपीडी टर्फ में आज सभी प्लेयर्स हमारे यहाँ पर जुड़ चुके हैं, सभी का स्वागत है। इस बार हवा में खेलने की कोशिश की और यहां पर स्टैंडर्ड डिलीवर, हैंड्स अप 6, शाहनवाज प्रॉपर टाइमिंग करते हुए, जबरदस्त टाइमिंग करते हुए विद द स्पिन, यहां पर लेग ब्रेक को रीड किया और सीधा सामने खेल दिया है 6 रन के लिए। 12 रन हो चुके हैं। वेल बैटिंग शाहनवाज, इस बार फिर से व्हाइट बॉल, इस बार भी सामने खेलने की कोशिश की और यहां पर फिर से वंस अगेन 6 रन के लिए शाहनवाज ऑन फायर। उसको मालूम है कि ये मैच हल्के में लेना नहीं है, जो है वो यहां पर पेश करना जरूरी है क्योंकि मैच पलट सकती है, अंडर प्रेशर खेला तो मैच पलट सकती है। इस बार फिर से व्हाइट बॉल और ये मैच को अच्छे से कमबैक करते हुए यहां पर जुपिटर ब्लास्टर्स, वेल प्लेड शानू, जबरदस्त इनिंग यहां पर बिल्डिंग करते हुए। इस बार फिर से गैप में खेलने की कोशिश की बट वहां पर फिर से एक डॉट बॉल। 23 रन की जरूरत है अभी भी मैच जीतने के लिए। इस बार फिर से लेग स्टिक के बाहर व्हाइट बॉल, यहां पर
और यहां पर शानू ने थोड़ी जल्दी में बैटर को यहां पर शानू को बाहर जाना पड़ेगा, और 2-6 शानू ने अपना काम कर लिया है। जो रोल था शानू का उन्होंने वो परफेक्ट किया है। सो मैच में अभी कमबैक करते हुए टीम जुपिटर ब्लास्टर और लैबो, और उनके साथ में बैटिंग के लिए दीपल शाह। बहुत सालों से टर्फ क्रिकेट बहुत अच्छा खेल चुके हैं, मिट्टी का क्रिकेट, ओराम क्रिकेट। दीपल शाह एक एक्सपीरियंस प्लेयर है, लैबो भी एक्सपीरियंस प्लेयर है, तो ये मैच दोनों आगे लेके जा सकते हैं। बट विकेट गई तो मैच में कमबैक कर सकती है टर्फ एडिक। टर्फ का एक रूल मैंने हमेशा देखा है, तो कभी भी मतलब मैच पलट सकती है। कल भी 6 बॉल 4, 6 बॉल 7, 6 बॉल 6 के मैच हम लोगों ने देखा। इसलिए एक दो बॉलर ने अच्छा रोल किया तो मैच में कमबैक कर सकती है टर्फ एडिक। बॉलिंग के लिए प्रथम स्ट्राइक एंड पे लैबो। इस बार डेड बॉल। इस बार सिंगल करने की कोशिश की लैबो ने, और लैबो का सिंगल करने का एक अलग तरीका है। बहुत अच्छे बैटर है। कुर्ला में मुंबई चैंपियंस ट्रॉफी का एक अच्छा टूर्नामेंट हुआ था, उन्होंने अच्छा परफॉर्मेंस किया था टर्फ एडिक टीम के लिए। इस बार भी स्वीप खेलने की कोशिश की, बट वहां पर व्हाइट बॉल। इस बार टैप करने की कोशिश की, और वहां पर फिर से डॉट बॉल। मैच बड़ा तो मैच बन सकती है, टर्फ एडिक मैच नहीं छोड़ने वाली है। इस बार फिर से टैप करने की कोशिश की, बट वहां पर रन सिंगल। एक रन के साथ स्कोर कर आगे बढ़ता है यहां पर 25। 19 रन की जरूरत है अभी मैच जीतने के लिए। इस बार रिवर्स खेलने की कोशिश की लैबो ने, परफेक्ट टाइमिंग। प्रॉपर अंडर आर्म क्रिकेट में जो बैटिंग है वो लैबो की देखने के लिए जरूर मजा आता है, और उन्होंने अच्छा परफॉर्मेंस किया है। मिट्टी का क्रिकेट, टर्फ क्रिकेट दोनों मेंटेन रखा है बहुत सालों से। पार्टनरशिप ब्रेक करना जरूरी है, नहीं तो टर्फ एडिक यहां पर इस मैच में थोड़ा बैकफुट पे जाती हुई। इस बार हवा में खेलने की कोशिश की, वहां पर फील्डर है पार, तो और ट्राई कर रहे हैं। एफर्ट्स अच्छे दिए थे, बट वहां पर डिक्लेयर जोन में बॉल ट्रैवल होता हुआ एक रन। 25 गेंदों में और 17 रन की जरूरत है मैच जीतने के लिए। पहला मुकाबला आज के दिन का। प्लेयर ऑफ द मैच के लिए भी एक ब्यूटीफुल ट्रॉफी और 1000 कैश प्राइज है। इस बार फिर से टैप करने की कोशिश की। कल रितेश पाटिल ने ऐसे जो टैप खेले, 5 टैप इन्होंने एक इनिंग में देखने के लिए मिला। तो अंडर आर्म क्रिकेट में ये स्ट्रोक अपने पास रहना जरूरी है। और ओवर का खेल खत्म हो चुका है, 4 ओवर का खेल खत्म हो चुका है। 28 रन, 4 विकेट जा चुके हैं। और जीतने के लिए 24 गेंदों में 16 रन की जरूरत है मैच को। और ये दोनों जैसा बैटिंग, मतलब प्रॉपर ये पार्टनरशिप बनी तो इजी मैच जीत सकते हैं। जुपिटर ब्लास्टर्स पार्टनरशिप को ब्रेक करना जरूरी है टर्फ एडिक टीम को, नहीं तो ये दोनों बैटर ऐसे है इजीली मैच को बना देंगे। एक्सपीरियंस प्लेयर है दोनों भी। यहां पर लाउड अपील, और लैबो खुद यहां पर बाहर चल पड़ा, देखो। और बहुत सालों से लैबो ने मैंने मतलब लैबो को देखा है ईमानदारी से खेलते हुए, और खुद वो बाहर चल पड़ा कि एज लग चुकी है, और ये टर्निंग पॉइंट हो सकता है। एक क्या विकेट तो गई है। न्यू बैटर केसर, केसर सोनार जबरदस्त ऑलराउंडर है, बैटिंग बॉलिंग मिट्टी का क्रिकेट भी बॉल अच्छा खेल चुके हैं। इस बार स्वीप खेल दिया, और वहां पर डॉक्टर अब्बू ने एक अच्छा कैच कलेक्ट किया। उनकी भी टीम इन एक्शन में है, स्माइल कर रहे हैं वो भी। क्रिकेट खेलना और बाहर बैठे भी एक अच्छा कैच उन्होंने वहां पर कलेक्ट किया है। मैच अभी बन सकती है, बट विकेट निकालना टर्फ एडिक टीम को बहुत जरूरी है। दीपल शाह स्ट्राइक एंड पे। इस बार ड्राइव करने की कोशिश की, जबरदस्त बॉल यहां पर हिमांशु, प्रियांशु यहां पर बॉलिंग के लिए। स्वीप करने की कोशिश की, फिर से डिक्लेयर जोन में बॉल यहां पर टैबल होता हुआ। सिंगल डबल की बैटिंग यहां पर बहुत इंपॉर्टेंट है। 30 रन यहां पर हो चुके हैं, और 5 विकेट जा चुके अभी तक। इस बार डायरेक्ट हिट, और यहां पर बैटर आउट। जबरदस्त हिट लगाते हुए वहां पर
डायरेक्ट हिट यहाँ पर लगाते हुए रुपेश चिन्नू, और रुपेश ने वहां पर गुस्सा निकाल दिया, सीधा डायरेक्ट हिट, बैटर आउट और यहां पर विकेट जा चुके हैं। 6 विकेट जा चुके हैं। 19 गेंदों में और 14 रन की जरूरत है मैच जीतने के लिए। न्यू बैटर जुनैद नॉन स्ट्राइक एंड पे। कल भी जुनैद यहां पर मौजूद थे और उन्होंने पूरा ग्राउंड का माहौल देखा है, तो उनको मालूम है कि ये मैच बहुत यहां पर मायने रखती है। बॉल टू बॉल रन्स की भी यहां पर मैच फंस सकती है। प्रियांशु जबरदस्त स्पेल कर रहे हैं। दीपल शाह के ऊपर अभी ये बहुत बड़ी जिम्मेदारी है मैच आगे लेके जाना। इस बार डाउन द ग्राउंड सामने खेलने की कोशिश की, फिर से यहां पर डॉट बॉल, और ओवर का खेल यहां पर खत्म हो चुका है। 5, 30 रन हो चुके हैं, 6 विकेट जा चुके हैं, 7 रन एक्स्ट्रा है, और इस ओवर में सिर्फ 2 रन खर्च करते हुए गुड बॉलिंग प्रियांशु, जबरदस्त बॉलिंग करते हुए इस ओवर में गुड बॉलिंग प्रियांशु, एक इकोनॉमी स्पेल अपनी टीम के लिए। 18 गेंदों में 14 रन की जरूरत है मैच जीतने के लिए। थोड़ा टीम मीटिंग यहाँ पर टर्फ एडिक का देखो, जो रूल है रूल फॉलो करके खेलना जरूरी है। पॉइंट्स जो टाइम का लिमिट है, ऑल मॉन्स्टर्स अपना डिसीजन क्या रहेगा? दानिश बॉलिंग फर्स्ट, बहुत इंपॉर्टेंट है अभी ये मैच, और ऑल मॉन्स्टर के लिए आज का दिन भी बहुत इंपॉर्टेंट है। ये मैच अभी बहुत मायने रखेगी। रात गई बात गई, कल क्या हुआ वो मालूम नहीं है, आज मैं क्या करूंगा बहुत इंपॉर्टेंट है। लाइफ में वही है। बॉलिंग के लिए ओमकार, यहां पर फिर से डॉट बॉल। ओमकार को यहां पर थोड़ा आकार देना जरूरी है मैच को। स्ट्राइक एंड पे जुनैद, 17 गेंदों में और 14 रन की जरूरत है मैच जीतने के लिए। क्रूशियल मैच है। इस बार सामने खेलने की कोशिश की और यहां पर स्टैंड एंड डिलीवर, जबरदस्त जुनैद, इट्स अ 6। क्या अच्छा टाइमिंग करते हैं वहां पर। मतलब कल स्मार्टी ने जो 6 लगाया वैसा आज जुनैद का देखने के लिए मिला, शाहनवाज का देखने के लिए मिला। कल दर्शन मोदी ने भी एक अच्छा 6 लगाया, बट अभी ये जुनैद का 6 यादगार रहेगा। इस बार फिर से वंस अगेन बट डीप में फील्डर है स्मार्टी, बैटर को यहां पर बाहर जाना पड़ेगा, और हर्ष ने वहां पर एक इजी कैच पकड़ते हुए, और मैच जीतने के लिए 8 रन की जरूरत है 15 गेंदों में। पंद्रह गेंदों में 8 रन की जरूरत है, और बैटिंग के लिए यहां पर आ चुके हैं हरी मकवाना। स्ट्राइक एंड पे हरी, बॉलिंग के लिए ओमकार। पहला मैच आज के दिन का एडिक सुपर 5 चैंपियनशिप। इस बार बैकफुट पे आके खेलने की कोशिश की, बट वहां पर डॉट बॉल। एडिक सुपर 5 चैंपियनशिप पावर्ड बाय मोजार पैलेस, कोपर बाय नीटॉन, ऑल हमारे ऑफिशियल स्पॉन्सर्स। इस बार सामने खेलने की कोशिश की, स्मार्टी वहां पर है, 1 रन जरूर मिलेगी वहां पर। 1 रन के साथ स्कोर कार्ड 37, 7 रन की जरूरत है 13 गेंदों में। बॉलिंग के लिए ओमकार स्ट्राइक एंड पे है। दीपल शाह इस बार ड्राइव करने की कोशिश की, बट वहां पर रन नहीं मिलेंगे, और लास्ट 2 ओवर पेंडिंग है, और 7 रन की जरूरत है मैच जीतने के लिए 12 गेंदों में। पहला दिन भी कल अच्छे से यहाँ पर देखने के लिए मिला। कल वेडनेसडे को यहाँ पर लास्ट डे रहेगा, चैंपियन टीम ट्रॉफीज ऑल ओवर यहाँ पर देखने के लिए मिलेंगे, और कल 7 मैच का शेड्यूल है, सो कल भी एक यहाँ पर अलग ही माहौल रहेगा, क्योंकि लास्ट डे है एडिक सुपर 5 चैंपियनशिप का, कल रिजल्ट डे है। 12 गेंदों में 7 रन की जरूरत है। स्ट्राइक एंड पे हरी मकवाना, लेफ्टी बैटर है,
बॉलिंग के लिए तौसीफ, पहले गेंद पे यहाँ पर डॉट बॉल। यहाँ पर हवा में खेलने की कोशिश की, नॉन स्ट्राइक एंड पे वहां पर सिंगल रन। एक एक रन से भी मैच बन सकती है। हरी को मालूम है कि ये मैच इजीली जीत सकते हैं। 10 गेंदों में 6 रन की जरूरत है मैच जीतने के लिए। इस बार अलग स्टाइल से खेलने की कोशिश की, वहां पर तौसीफ का डॉट बॉल। डॉट बॉल यहाँ पर प्रेशर बिल्डअप करेगा या नहीं। 9 गेंदों में 6 रन की जरूरत है। 3 बॉल का रोल बहुत इंपॉर्टेंट है। लास्ट में 6 में 4-3 भी मैच आई तो बन सकती है। तौसीफ यहाँ पर बॉलिंग के लिए, स्ट्राइक एंड पे दीपल शाह। इस बार बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश की, मिस टाइम स्ट्रोक वहां पर सामने खेलने की कोशिश की थी, बट वहां पर रन सिंगल। 8 गेंदों में सिर्फ 5 रन की जरूरत है। 44 का टारगेट था। आज का स्टार्ट लोअर स्कोरिंग के हुआ है, सो देखते हैं एंड कितने तक आज का हाई स्कोर बनता है। और इस बार वाइट बॉल। कल 72 या 73 का हाईएस्ट स्कोर था। इस बार सामने खेल दिया और ये मैच को फिनिश करते हुए हरी मकवाना स्टाइल से इट्स अ 6। और जुपिटर ब्लास्टर्स का ये पहली जीत आज के दिन की। जबरदस्त परफॉर्मेंस करते हुए टीम जुपिटर ब्लास्टर, वेल प्लेड। और इस मैच का प्लेयर ऑफ द मैच गोज टू शाहनवाज खान, शानू। जबरदस्त परफॉर्मेंस करते हुए शानू। और शानू ने एक जबरदस्त परफॉर्मेंस किया लिए। सो वेल बॉलिंग, वेल बैटिंग शानू। और बहुत अच्छा, हेलो, खुद यहाँ पर केयूर भाई इस मैच का 1000 कैश प्राइज और ट्रॉफी। सो वेल बॉलिंग, बैटिंग ऑल्सो शानू। शानू, दो शब्द इस टूर्नामेंट के बारे में और ओवरऑल जो खेलने की फीलिंग है। ये टर्फ पे बहुत टाइम से वेट कर रहे थे हम लोग को, खेलने नहीं मिल रहा था ओपनली, क्योंकि एमसीएस वगैरह होता है तो देखने बहुत मजा आता है। आज खेलने मिल रहा है तो इंशाल्लाह अच्छा करेंगे। और बाकी ग्राउंड वगैरह टूर्नामेंट जो दादा ने ऑर्गेनाइज किया है, जुनेद भाई ने भी जो सपोर्ट किया है, बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया। एमसीएस जैसा ही लग रहा है। थैंक यू सो मच ऑल फॉर दिस मैच।